आज उमराळे उमादे ट्रस्ट ज्येष्ठ नागरिकातर्फे यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी नगरसेवक महापौर हजर आहेत आणि हा सत्कार म्हणजे ग्रामस्थांनी केलेला सत्कार आहे आणि त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे उमराळ्यातून विरोधी पक्षनेते म्हणून मनोज पाटील, तर नानभटमधून मार्शल लॉपीस म्हणून उपमहापौर अशी दोन उमराळ्यासाठी निवडून आलेली माणसं आहेत. त्यासाठी जमलेला श्रोतवृंद आहे. थोड्याच वेळात सत्काराला सुरुवात होईल. उमादेवी विश्वस्त मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ उमराळे करमाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आपले महापौर म्हणजे आपल्या वसईविरार शहर महानगरपालिकेचे प्रथम नागरिक तसेच उपमहापौर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री चिंतामणी गोविंद नाईक नाना यांना विनंती करतो की थोडा पुष्प देऊन महापौरांचं स्वागत करावं. श्री निलेश देशमुख आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पंढरी पाटील यांना विनंती करतो की त्यांचं त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. नगरसेवक श्री पंकज चोरगे, नगरसेवक श्री पंकज चोरगे यांचं गजानन नाईक ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. विरोधी पक्ष नेते श्री मनोज पाटील आणि नगरसेवक जयप्रकाश वजे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील संघातर्फे आणि मंडळातर्फे स्वागत करतो. प्रभाकर नाईक यांना विनंती करतो की मनोज पाटील यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. उमादेवी विश्वस्त मंडळाचे राजेश देशमुख यांना विनंती करतो की विरोधी पक्ष नेते श्री मनोज पाटील यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. माफ करा, जयप्रकाश वजे यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. आपल्या विनंतीला मान देऊन आपले उपमहापौर मार्शल जे आलेले आहेत वैभव पाटील यांना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन मार्शलजींचं स्वागत करावं. नगरसेविका ऍडव्होकेट दीप्ती भोईर आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत. उमादेवी विश्वस्त मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्याचं स्वागत करतो. सौ पुष्पा वजेला विनंती करतो की गुलाब
पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. मी मान्यवरांना बसायची विनंती करतो.